माझे नाव रवींद्र आहे. मी काही दिवस आधीच गावावरून मुंबईला आलो आहे. सध्या काकांकडे राहतो. अभ्यासात मन लागत नव्हते म्हणून मी कॉलेज सोडले. बाबा म्हणाले अभ्यास नाही करायचं तर कामाला लाग. तर आता मी मुंबईमध्ये काम शोधत होतो. काकांनी त्यांच्या ओळखीमध्ये विचारपूस केली तर त्यांना कळले की एका वडापावच्या दुकानात मुलगा कामाला पाहिजे. मला त्यांनी पत्ता देऊन भेटून येण्यास सांगितले. मी सांगितल्याप्रमाणे सकाळीच त्या दुकानात आलो. आल्यावर कळले की ते दुकान एक वहिनी चालवत आहे. त्यांना मी कुठे आलो आणि कुणी पाठवले कळले तर त्यांनी लगेच ओळख दाखवली आणि मला आज दुकानात येण्यास सांगितले. काही वेळ मी बसलो होतो. वहिनी काम करत होत्या. दुकानात चांगलेच मोठे होते. 7 ते 8 माणसे आरामात दुकानात काम करू शकतात एवढी जागा होती आणि या दुकानाच्या आसपास सर्व ऑफिसची बिल्डिंगे होती. दुसरे कोणतेही खाण्याची दुकाने दिसत नव्हती. बाहेर शांत वातावरण, चांगला वारा पण सुटला होता. मी मागे खुर्चीवर बसून वहिनीबरोबर बोलण्याची वाट पाहत होतो. सकाळी कस्टमर आल्या असल्याने वहिनी त्यांना वडापाव वगैरे देण्यात व्यस्त होती. वहिनी तशा दिसायला गोऱ्या होत्या. त्यांनी पंजाबी ड्रेस घातला होता आणि ओढणी घट्ट अंगाला बांधली होती. त्या माझ्यासमोर होत्या त्यामुळे मी त्यांना पाहत बसलो होतो. मध्येच त्या वाकल्या आणि खालून काहीतरी घेत होत्या. त्यावेळी वहिनींची डिक्की माझ्यासमोर दिसू लागली. ती वाकलेली वहिनींची पोझिशन पाहून माझा पोपट खाजवू लागला. अधूनमधून मी पोपटवर हात फिरवू लागलो. काही वेळाने कस्टमर कमी झाले आणि वहिनींनी माझ्याशी बोलू लागल्या. त्यांनी माझी विचारपूस केली. कुठून आहे, काय करतो, मी सर्व व्यवस्थित सांगितले. त्यांच्यात त्या म्हणाल्या, मला एक मुलगा इथे दुकानात काम करायला पाहिजे. सध्या मी एकटी सांभाळते. आधी एक माणूस होता पण त्याला काम व्यवस्थित करता येत नव्हते म्हणून मी काढले. त्यांनी मला पगार वगैरे बद्दल सांगितले आणि म्हणाल्या रात्रीचे जेवण पण मिळेल. तसंच दुकानात काम करायला मला काही हरकत नव्हती. मी काही वेळ विचार केला. मग वहिनीला म्हणालो. दुसऱ्या दिवसापासून लगेच कामाला लागलो. हळूहळू मला काम जमू लागले. असेच काम करता करता कधी 10 दिवस होऊन गेले कळले नाही. वहिनीबरोबर पण मैत्री माझी चांगलीच झाली होती. वहिनी हसमुख होती आणि प्रेमाने बोलत असे. तिचा नवरा गावी शेती आणि आंब्यांची झाडे सांभाळतो. अधूनमधून मुंबईला येत असतो. मी त्याला एकदा पाहिले होते. दिसायला म्हातारा आहे. वहिनीला पाहून वाटत नाही की तिचा नवरा असेल. दोघात खूप वर्षाचा फरक आहे. एकदा असेच मी बटाटे सोलत बसलो होतो. तेवढ्यात वहिनी समोर पीठ मळत होत्या. खाली बसून पीठ मळत असताना मला त्यांची गल्ली दिसी लागली. जशी ती पिठावर जोर देत होती तिचे बॉल दाबले जात होते. असे वाटत होते की दुधाच्या पिशव्या वर खाली होत आहेत. वहिनींची गल्ली खूप खोल होती. मला ती आकर्षक दिसत होती. मी टक लावून तिला पाहू लागलो. पोपट तापताच मी पोपटाला खाजवू लागलो. असे वाटत होते की वहिनीकडे जाऊन त्यांच्या गल्लीत जाऊन पोपट घालू. मी वहिनींची गल्ली पाहण्यात एवढा मग्न झालो की मला कळलेच नाही की वहिनीने कधी मान वर करून मला पाहिले. तिने मला तिच्या गल्लीकडे पाहताना पाहिले आणि पोपट चोलताना पाहिले. लगेच वहिनीने आपला कुर्ता वर घेतला आणि गल्ली झाकली. मी लगेच मान खाली घेऊन काम करू लागलो. त्या दिवसापासून मला वहिनीच्या शरीराचे आकर्षण होऊ लागले. कस्टमरला वडापाव आणि भाजीपाव देताना वहिनी बाजूला उभी असायच्या. तेव्हा मुद्दामून मी कधी माझा खांदा त्यांना चिटकवत असे तर कधी आमची हाताची बोटे एकमेकांना लागत असे. समोर मोठे कपाटासारखे टेबल ज्यात खाद्यपदार्थ ठेवले असल्याने दुकानाच्या आतले समोरून कस्टमरला काही दिसत नसे. एकदा तर वहिनी वाकून काहीतरी काढत होत्या खालून. तेव्हा वहिनीची बाहेर आलेली डिक्की पाहून मला राहवले नाही. म्हणून मी मागून जाताना मुद्दामून माझा पोपट वहिनींच्या डिक्कीवर व्यवस्थित घासून दुसरीकडे आलो. कस्टमर होते तर त्यांना सांभाळू लागलो. वहिनीला कळले की मी काय केले ते. त्या उभ्या होत्याच. त्यांची एक नजर माझ्याकडे पाहिली पण काही म्हणाल्या नाही आणि कामाला लागल्या. मला वाटले आता वहिनीला राग आला असेल आणि त्या मला कदाचित कामावरून काढून टाकतील. पण झाले विपरीतच. संध्याकाळी जवळ 7 वाजले होते. वहिनी स्वतःहून माझ्या अंगाला आपले अंग घासू लागली. माझ्या पाठून काही घेताना मुद्दामून आपले बॉल माझ्या खांद्याला घासू लागली. मग मी उभा राहून कस्टमरला पाहत होतो. तेवढ्यात ती माझ्या बाजूला खाली बसली आणि डब्यात ते सामान भरत होते. तेव्हा तिने तिची ओढणी बाजूला काढून ठेवली. खाली बसली असताना तिचे बॉल मला स्पष्ट दिसू लागले. खोलवर जाणारी ती गल्ली स्पष्ट दिसत होती. डब्यात सामान भरत असताना जशी ती जोर लावत होती तिचे आंबे वर खाली उडत होते. तिला पाहून पोपट लगेच ताटला. एक नजर माझी कस्टमरकडे होती आणि दुसरी नजर खाली वहिनीच्या बॉलकडे जात होती. काही वेळाने वहिनीने आपले काम संपवले आणि मला म्हणाली, मी कस्टमरला पाहते
आणि तू ते बटाटे साफ करून ठेव. मी तिथे खाली लहान टेबल घेऊन बसलो होतो. मोठे कपाट असल्याने समोरून कस्टमरला मी जे दिसणे शक्य नव्हते. वहिनी माझा एकदम जवळ उभी होती. अचानक तिने कामाच्या बहाने माझ्या भोवती फिरताना आपले शरीर माझ्या अंगाला घासायला सुरुवात केली. ती माझ्या भोवती फिरताना कधी ती मला टेकून उभी राहत होती तर कधी आपली चिमणी माझ्या तोंडासमोर आणत होती. वहिनीच्या कोमल अंगाच्या स्पर्शाने मी खूप तापलो. हातातले बटाटे सोलत होतो, पण नजर आता वहिनीवर होती. काही वेळ तर मी स्वतःला सांभाळणे, पण नंतर मला राहवले नाही आणि मी माझा हात वहिनीच्या पायाला लावला आणि वरून खाली वहिनीच्या पायाला हात घासू लागलो. वहिनी थोडी डचकली, पण काही म्हणाली नाही. ती कस्टमरला सांभाळत होती. वहिनीकडून मिळालेला प्रतिसाद पाहून मी अजूनच उत्तेजित झालो. पोपट ठणक्या मारू लागला. मी आता वहिनींच्या पायावरून हात फिरवून मांड्यांना चोळू लागलो. हळूहळू चिमणीकडे जाऊ लागलो. काही सेकंदात माझी बोटे वहिनींच्या चिमणीला लागली. लगेच वरून मी वहिनींची चिमणी दाबू लागलो. वहिनींना ते आवडले. वहिनी अजून माझ्याजवळ सरकल्या. टेबलाखाली मी वहिनींच्या चिमणीला चोळू लागलो. चिमणीच्या भोवतीची जागा गरम झाली होती. चिमणी दाबत मी दुसरा हात वहिनींच्या डिक्कीवर ठेवला आणि डिक्की दाबू लागलो होतो. वहिनींची डिक्की खूप कोमल होती. वहिनींची दोन्ही डिक्की हात फिरवत त्यांना दाबत होतो आणि पुढे चिमणीला चोलत होतो. माझा पोपट एवढा तापला होता की वहिनीला ठोकतो असे वाटू लागले होते. शेवटी मी दोन्ही हाताने हळूच वहिनींची लेगीज खाली केली. वहिनीने ते पाहिले. त्यांनी लगेच दुकानातल्या काही लाईट बंद केल्या आणि फक्त एकच लाईट चालू ठेवली. त्यामुळे दुकानात अंधार झाला होता. आता तेव्हा मी वहिनींच्या कोऱ्या करकरीत मांडीवर हात फिरवला. खूपच सुंदर अनुभव होता. दोन्ही नरम मांड्यांवर हात फिरवत मी चिमणीवर आलो. वहिनींची चिमणी ओली झाली होती. मागे डिक्की पण दाबत होतो. चिमणी हात लागताच इथे माझा ताटलेला पोपट खूप त्रास देऊ लागला. वहिनींच्या वरून हात फिरवताच चिमणीची फट जाणवत होती. मी त्या एक फटीत बोट घासत होतो. काही वेळातच वहिनी खूप तापल्या. त्यांची चिमणी खूप जास्तच पाणी सोडत होती. मी चिमणीच्या फटीत बोट घासू लागलो. आता वहिनीलाही राहवले नाही. त्या म्हणाल्या, आता दुकान बंद करू. त्यांनी मला शटर बंद करायला सांगितले. ते ऐकताच मी लगेच उठलो. बाहेर आलो आणि शटर खाली करू लागलो. आसपास पाहिले तर काळोख झाला होता. रस्त्यावर कोणी जास्त दिसत नव्हते. समोरची दुकाने सुद्धा बंद झाली होती. मी लगेच शटर बंद करून आत आलो. आतून जसा आवाज बंद केला आणि वहिनीकडे तोंड केले. वहिनीने लगेच येऊन मला मिठी मारली. वहिनींचे कोमल अंग माझ्या अंगाला लागताच मी वेडा झालो. मी सुद्धा वहिनीला घट्ट मिठी मारली आणि तिला मानेवर चुंबन घेऊ लागलो. तिच्या मानेपासून खांद्यापर्यंत, मग तिच्या गालावर आलो आणि मग तिच्या ओठावर आपले ओठ ठेवले. दोघे खूप तापलो होतो आणि वेड्यासारखे ओठांवर चुंबन घेऊ लागलो. मी वहिनींच्या पाठीवर आपला हात घासत तिच्या डिक्कीवर धरले आणि जोरजोरात हाताने दाबत ओठांवर चुंबन घेत होतो. मग तिच्या बॉलवर एक हात घेतला आणि तिचे आंबे दाबू लागलो. किती कोमल होते ते. आता एक हात डिक्कीवर, एक बॉलवर आणि ओठांवर ओठ असे उभे राहून वहिनींचा पूर्ण आनंद घेऊ लागलो. मी लगेच आपले तोंड वहिनींच्या गल्लीत टाकले आणि गल्ली चाटू लागलो. तोंडात मनुके घेऊन मी जोरात वहिनींचे बॉल दाबत होतो. वहिनी आवाज करू लागल्या होत्या. दोघांच्या आनंदी सीमावर उरली नाही. मी मनुके तोंडात घेऊन वहिनींचे दूध चोखत होतो आणि माझे दोन्ही हात वहिनींच्या शरीरावर वरून खाली फिरत होते. इथे माझे पोपट बाहेर येण्यास उतावळा झाला होता. मी लगेच वहिनीला मागच्या खुर्चीवर बसवले आणि माझे सर्व कपडे काढले. वहिनीला माझा पोपट दिसला. ताटलेला पोपट घेऊन वहिनींकडे आलो. वहिनीने जराही वेळ न घालवता पोपटाला धरले मुठीत आणि हलवायला सुरुवात केली. मग गुलाबी टोकाला जीभ लावून चाटायला सुरुवात केली. चाटत त्यांनी पोपटाला तोंडात घेतला आणि मला मागून दाबत त्यांनी पोपट तोंडात आत बाहेर करायला सुरुवात केली. वहिनी जोरात पोपट तोंडात घेऊन आत बाहेर करत होती. खूप वेळ वहिनीने पोपट चोखला. मग मी वहिनीला उठवले आणि खाली जमिनीवर झोपले. वहिनींच्या गोऱ्या मांड्यांना धरून पाय फाकवले. समोरच मला वहिनींची गोरी चिमणी खुलताना दिसली. किती सुंदर दृश्य होते ते. गुलाबी चिमणीचा भाग एवढा आकर्षित होता की माझ्या तोंडालाच पाणी सुटले. वहिनींचे पाय फाकवताच लगेच आपले तोंड चिमणीवर ठेवले आणि चिमणी चाटू लागलो. चिमणीचे पाने भरभरून गोड होते. मी जीभ चिमणीत घालून वर खाली घासू लागलो. चिमणीच्या फटीत जीभ घालतात असताना चिमणीत एक बोट घातला आणि आत बाहेर करून पाणी बाहेर काढून लागलो. चिमणीच्या पाकळ्यापासून ते खाली भोकापर्यंत पूर्ण चिमणी जिभेने चाटून केली. मग आलो चिमणीच्या दाण्यावर. वहिनीच्या चिमण्याच्या दाण्यावर जीभ फिरवायला सुरुवात करताच वहिनी जणू तडफडू लागल्या.
आनंदात त्यांना माझ्या डोक्यावर चिमणीवर दाबलेले आणि मला चाटायला प्रोत्साहन करू लागल्या. खूप आनंद मिळत होता मला चिमणी चाटताना. मग तिला पाठ करून झोपवले आणि एक पाय वर उचलून खालून चिमणी माझा पोपट घातला आणि तिला ठोकू लागलो. पोपट एकदम आत चिमणीत जात होता. वहिनी ओरडू लागल्या. दोघे आनंद घेत होतो. दे दनादन फटके दे चिमणी, पोपट घालून मी वहिनीला ठोकू लागलो होतो. वहिनींचे पाय पूर्ण फाकून त्यांना वर हवेत उचलत होतो आणि अचानक वहिनीला ठोकू लागलो. तिच्या होठावर चुंबन घेऊन लागलो. खूप भारी वाटू लागले ते. काही वेळ ठोकून मग मागे मागे झालो. पोपट आता चिमणीच्या पाण्याने ओला चिंब झाला होता. मी वहिनींना उपडी झोपवले. वहिनी उपडी होत्या. वहिनींची गोरी लवचिक डिक्की माझ्या समोर आली. डिक्की पाहून पोपटवर खाली उड्या मारू लागला. मी लगेच दोन्ही हात डिक्कीवर ठेवले आणि मग गांडीच्या फटीत पोपट घालून घासू लागलो. खूप बरे वाटत होते. पोपट डिक्कीवर घासत वहिनींच्या गोऱ्या पाठीवर हात फिरवत तिचा आनंद घेत होतो. त्यानंतर वहिनीला कुत्र्यासारखे ओनवे बसवले. ती ढोपरावर बसली. मागून तिची डिक्की वर उचलताच मी मागे आलो आणि हळूच पोपट डिक्कीच्या खालून चिमणीत घातला. पोपटाचे टोक चिमणीत जाऊ लागले. धक्के देत पोपटाला चिमणीमध्ये खोलवर घुसवले. पूर्ण पोपट चिमणीच्यात अडकताच मी तिची कमर धरली आणि दे दनादन तिला ठोके देऊ लागलो. वहिनी ओरडत होती. धक्के देताना पोपट चिमणीत घासत होता आणि माझ्या मांड्यांना वहिनींची डिक्की स्पर्श पण लाभत होता. वहिनींची कमर मागे पुढे होत पोपटाला आत घेत होती. कचाकचा वहिनीला ठोकू लागलो. खूप वेळ वहिनींना कुत्र्यासारखे ठोकले. मग पाणी निघायच्या आधी पोपट बाहेर काढला आणि ते सर्व पाणी वहिनींच्या डिक्कीवर उडवले. पोपटातून पाणी एवढ्या जोरात बाहेर आले की काही तिच्या पाठीवर उडाले तर काही तिच्या डिक्कीवरून खाली वाहू लागले. सर्व पाणी पकडून पोपटाने टोक वहिनींच्या डिक्कीवर घासून साफ केले. मग मागे झालो. दोघेही खूप आम्ही थकलो होतो. काही वेळ अशीच वहिनी आणि मी जमिनीवर पडून राहिलो. वहिनी हसत मला पाहत म्हणाली, खूप मजा आली. आपण दर शनिवारी हे करू. मी ते ऐकून खूप खुश झालो आणि वहिनीला होकार दिला. त्या दिवसापासून मी वहिनींना ठोकू लागलो. वहिनींना पूर्ण आनंद मी लुटला.